दादा, जसं नारायणांची सत्यनारायण ही पूजा आपण करतो किंवा शिवांची लघुरुद्र ही पूजा असते, तसंच दत्तात्रयांची कोणती पूजा आपण केली पाहिजे घरात किंवा ऑफिस? सत्यनारायण जशी नारायणांची आणि महादेवांची लघुरुद्र आहे, तसं संबंधित असे सत्य संबोधन केलेलीच पूजा अशी जी आहे दत्तात्रयांची, त्याला सत्यदत्त म्हणतात. सत्यदत्त पूजा ही दत्तात्रयांचे शिष्य सत्ययुगामध्येच होऊन गेले, ते आयुराजा यांनी ह्या सगळ्या पूजेचं विधान लिहून ठेवलेलं आहे. तो सत्यदत्त व्रत असं देखील आहे. सत्यदत्त व्रत आपणही करू शकतो किंवा आपण ब्राह्मणांकरवी देखील ही पूजा घडवून आणू शकतो. इन जनरल सत्यनारायण सगळीकडे होतोच, पण हा प्रश्न खूप छान आहे की दत्तात्रयांच्या भक्तांनी जर समजा दर पौर्णिमेला सत्यदत्त ही पूजा जर आपापल्या घरी केली तर ह्याची प्रचंड फलश्रुती आहे. सत्य नामक ज्या ज्या पूजा आहेत, म्हणजे सत्यनारायण आहे, तसं सत्य शिव आहे आणि तसं सत्यदत्त आहे. तर हे सत्य व्रत जे असतात यांचं पूजन आपण दर पौर्णिमेला करणं खूप छान. तर त्याची खूप मोठी फलश्रुती आहे. तर त्यामध्ये मला असं सगळ्या दत्त भक्तांना सांगणं आहे की सत्यदत्त ही पूजा आपण करू शकतो.